दर्शको नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दर्शको, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक युवा इंजिनियरला आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे. BArch आणि त्यानंतर मास्टर डिग्री ज्यांनी आता IIT मुंबई येथून करतो आहे असा युवा मित्र अनूप रांगोळे अशा एका युवा मित्राला आज आपण तुमच्याशी नव्याने ओळख करून देणार आहोत. खरं तर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली संस्कृती किंवा आपली परंपरा नव्याने कशा पद्धतीनं जनतेसमोर आणायचं यावरती किंवा आपल्यात जे आर्किटेक्ट आहे, इंजिनिअरिंग जे आहे त्याला वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्याचं काम अनूप आपल्या कामाच्या स्वरूपात तो करत आहे. त्याच्या एकंदरीत या वेगळ्या भन्नाट अशा कल्पनेविषयी आपण एकंदरीत या सगळ्या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत. अनूप, आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. खरं तर BArch नंतर तू आता मास्टर डिग्री IIT मुंबईमधून करत आहेस. आर्किटेक्ट म्हणलं की आपण एक वेगळी संकल्पना आपल्याकडे आहे की आपण आपलं एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर कुठेतरी जॉब करावं आणि आपल्याला जे वाटतं तशा पद्धतीने जे बिल्डिंग्स जे आहेत त्याची डिझाईन तयार करणं किंवा जे काय असेल या सगळ्या गोष्टी करणं आपण ट्रॅडिशनली करत आलेलो आहोत. पण तुझी जी ओळख आहे ती एक वेगळ्या कामासाठी जी आहे ते काम काय आहे आणि काय सांगायला याच्याबद्दल काय सांगशील? आर्किटेक्चर मुळात जेव्हा आपण कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतो डिग्री आणि त्यावेळी आपल्याला जे शिकवलं जातं ते दोन्ही शिकवलं जातं, ट्रॅडिशनल आणि मॉडर्न आर्किटेक्चर. पण जसं आपण बाहेरचं वातावरण आपलं जे सराउंडिंग आहे ते जेव्हा बघतो की मोस्टली मॉडर्न बिल्डिंग्स आहेत, जास्तीत जास्त पोरांचा युवांचा जो कल आहे तो तिकडे आहे आणि ट्रेडिशनल आर्किटेक्चर हा हळूहळू कमी होत चाललंय तिकडे कल पोरांचा. मग त्यानुसार काय होते की असे ठराविक फर्म्स आहेत इंडियामध्ये जे अजून पण हे व्हॅल्यूज होल्ड करून काम करत आहेत. पण मॉडर्न आर्किटेक्चरकडे एवढं वळलेलं आहे की ते आता तिथनं रिव्हर्स किंवा तिथनं हे नाही आहे. आणि त्याचं जे आर्किटेक्चरल प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट खूप होत आहेत. ते एक आर्किटेक्ट सगळे आहेत पण एक सोशली रिस्पॉन्सिबल, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली ते विचार करून पुढे जाणे हे आजची काळाची गरज आहे. हा, म्हणजे ही गरज ओळखून त्याच्यावरती काम करण्याचा तू एकंदरीत विचार केलेला आहे. तर हा जो विचार तुझ्या मनात जो आलेला आहे तो कशामुळे आला असं तुला वाटतं? कॉलेजच्या 4th इयर पर्यंत कोल्हापूरला मी तसंच होतो नॉर्मली, जसं कॉलेजचे रुटीन चालू आहे कॉमन स्टुडंट. पण त्यावेळी त्रिवेंद्रमला केरळमध्ये लॉरी बेकर सेंटर ही एक संस्था आहे, लॉरी बेकर आर्किटेक्ट होते आणि त्यांचे पुस्तकं मी वाचायचो आणि तिथे एक वर्कशॉप होता, समर स्कूल वर्कशॉप. तो मी अटेंड केला 15 दिवसाचा मित्रांसोबत. त्यावेळी जरा माझं इन्क्लिनेशन चेंज झालं, आर्किटेक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आपला आर्किटेक्चर समाजामध्ये चेंज कसा आणू शकते, कुठल्या पद्धतीनं ॲज अन आर्किटेक्ट. की बरेच लोक विचारतात की आम्हाला सोशल सर्व्हिस करायचं, आम्हाला मला काहीतरी सामाजिक करायचं. पण तिथल्या जेव्हा सेम प्रश्न मला आतून कायम असायचा की मी कसं हे करू, पण वे आउट कशी आहे. जेव्हा सरांना विचारलं तिथल्या की म्हणले वेगळं तुला असं काही करायची गरज नाही, जे आपली फील्ड आहे त्यातच जर आपण जेन्युनली सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकलो लोकांना तर तेच एक सोशल सर्व्हिस त्यात होऊ शकतं. मग त्यांचे जे फिलॉसॉफी आहे त्याच्या पाठीमागं, लॉरी बेकर हे गांधीजींपासून इन्स्पायर झालेले आणि त्यावेळी त्यांना सांगितलेलं की आमच्या जे बिल्डिंग्स तुम्ही बांधताय ते शहरांमध्ये नाही आहे, म्हणजे भारत जे बघताय ते शहरांमध्ये नाही आहे, भारत ऍक्च्युली आहे तो ग्रामीण भागामध्ये, खेड्यात आहे. तिथल्या लोकांसाठी जर तुम्ही कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणू शकलात कमी खर्चामध्ये, घर बांधू शकलात तर मग ते हे बरं होईल. असं काय संकल्पना आहे एकंदरीत, काय स्वरूप आहे त्या कामाचं एकंदरीत? हे असं आहे की आपण त्याला सस्टेनेबल आर्किटेक्चर आजच्या ह्याच्यामध्ये जे आले, इको फ्रेंडली आर्किटेक्चर, कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. तर हे असं आहे की हे काम करत असताना बिल्डिंगचं त्याच्यासोबतच आपण सोशली पण विचार करतोय की आपल्या बिल्डिंग बांधकामातून आपण समाजाला काही हानी पोचवालोय का किंवा त्यातून आपण काही लोकांना सपोर्ट करत आहोत का. उदाहरणार्थ काय सांगा? जसं आता आपण एक मड बिल्डिंग जर घेतली किंवा एक सस्टेनेबल बिल्डिंग म्हणू आजच्या ह्याच्यामध्ये समजण्यात, तर त्याला आपण फाउंडेशनसाठी रबल वापरतो, वॉल्स करताना त्याला कॉब वॉल आपण करतो किंवा अडोबी, वॅटल अँड डॉग, बांबूची किंवा रॅट्रॅप बॉन्ड टेक्नॉलॉजी. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा आपण करतो
बिल्डिंगचं आतलं टेम्परेचर 7 ते 8 डिग्री कमी होतं बर. आणि वॉल्स ब्रिथेबल राहतात, म्हणजे भिंतींना श्वास घेऊ शकतात. बर. ह्याला प्लास्टर करण्याची गरज लागत नाही, आणि जरी प्लास्टर केलं तरी ते आम्ही मड मध्येच करतो, मातीमध्ये. बर बर. मग ह्याला जर आपण कॉन्क्रीट सिमेंट प्लास्टर केलं तर ती बिल्डिंग हीट होते, वॉल सरफेस, आणि तीच हीट आत ट्रान्सफर होते. हो ना. हो. ती आत ट्रान्सफर झाल्यामुळे आपण परत पंखे लावतो आणि पंखे लावतो आणि एसी लावतो परत. त्यामुळे काय की आपणच परत बाहेरून म्हणतो अरे उघडायला लागले. म्हणजे ती सायकल आपणच निर्माण केलेली आहे आणि आपणच त्यात गुरफळत चाललोय, हे समजून येत नाही. जेव्हा अशा आर्किटेक्चरल प्रॅक्टिसेस येतात त्यावेळी आज असं झालं की मला घर स्वतःच्या कम्फर्ट झोनसाठी कमी आणि दाखवण्यासाठी जास्त झालेलं आहे ते. शोपीस म्हटलं तरी हरकत नाही. असे जे कन्सेप्ट आहेत वेगवेगळे, जसं आता स्लॅब आहे, स्लॅबमध्ये आपण फिलर स्लॅब टेक्नॉलॉजी आहे, जी कॉन्क्रीट स्लॅबपेक्षा फिलर स्लॅबमध्ये 40% कॉन्क्रीट आणि स्टील कन्झम्पशन कमी होतं. तर जे फिलर मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण रियुज्ड मँगलोर टाईल्स वापरतो. म्हणजे आपल्या मराठी भाषेत कौलं किंवा खापऱ्या. तर आपण ते जेव्हा खापऱ्या त्या स्लॅबमध्ये घालतो त्यावेळी त्याचं जे सनलाईटचं जेव्हा त्याच्यावरती रेज पडतात एखाद्या सरफेसवर, तेच ॲब्झॉर्ब करते आणि ते खाली सोडते, जे रेग्युलर स्लॅबमध्ये. त्यामुळे आतलं टेम्परेचर आपलं वाढते. फिलर स्लॅब कन्सेप्टमध्ये काय आहे की आपण स्लॅबमध्ये कॉन्क्रीटमध्ये मध्ये खापरी घालतो किंवा मातीचे मटके, पंत्या, हे असे आपण, किंवा विटा असे हे घालतो. त्यामुळे काय, जेव्हा सनलाईट त्याच्यावर पडते ते ऍब्झॉर्ब होऊन ते खाली तेवढं टेम्परेचर पास होत नाही, कारण माती त्याच्या मटेरियल आहे, फिलर मटेरियल मातीचं. आणि अशा तऱ्हेने बिल्डिंगचं टेम्परेचर स्वतःमध्येच कमी होते आतलं. दुसरी गोष्ट ही आहे की आपण स्लॅब कॉन्क्रीटचा जर केला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्क्रीट आणि स्टील कन्झम्पशन. फिलर स्लॅब ह्या कन्सेप्टमध्ये 40% कॉन्क्रीट कन्झम्पशन कमी आहे. आणि मातीचे जेव्हा आपण टाईल्स वापरतो जुन्या किंवा मटकी वापरतो, दिया वापरतो, त्याचबरोबर आपण सोशली एका कुंभाराला पण रोजगार देणार. जेव्हा आपण एक झारखंडचा स्कूल प्रोजेक्ट चालू आहे आमचा, तिथं आम्ही ग्राउंड फ्लोर साठी स्कूल कन्स्ट्रक्शन साठी जे कुंभाराला दिले जवळपास 45,000 त्यांना हे दिले, म्हणजे मटके तयार करून देण्यासाठी. तर तो आम्हाला बोलला की सर, जर तुमच्यासारखे असे बिल्डिंग्स करणारे आमच्या इथं आले तर आमचा रोजगार खरोखर वाढेल. म्हणजे ऑन द अदर हँड आपण त्यांना पण सपोर्ट करत आहोत. खरं तर अशी जी घरं आहेत, आता जी कन्सेप्ट आता सांगितली आहे, कोणत्या भौगोलिक दृष्टिकोनात म्हणजे त्या ठिकाणी चांगले किंवा मोठे चांगलं उभं राहू शकतं असं वाटतं का? त्याला असं काही बंधन वगैरे काही? असं काही बंधन नाही आहे त्याला. भारतामध्ये जर सगळीकडे बघितलं, ट्रेडिशनल हे आर्किटेक्चर सगळीकडे प्रॅक्टिस करतच आले ग्रामीण भागात. जेव्हा माझ्या पद्धतीनं असं वाटतं मला की आर्किटेक्ट जेव्हा ह्या क्षेत्रात उतरले त्यांनी त्याला नाव द्यायला चालू केलं की हे सस्टेनेबल आहे, हे इको फ्रेंडली आहे, पण भारतातले ग्रामीण भागात जर जाऊन बघितलं ते ऑलरेडी सस्टेनेबलच आहेत. फक्त त्यांनी त्याचा कधी स्वतःहून हे नाही केलं की आम्ही अशा घरात नाही केलं. पावसाळ्यात त्याचं काय कसं, म्हणजे पावसाळ्यात काही इश्यू नाही आहे त्याला. आपण रूफ डिझाईन तसं करतो की काही इश्यू होत नाही. म्हणजे उन्हाळा पावसाळा या सगळ्यांमध्ये आपण सेक्युरली राहू शकतो. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला IAQ जे आपण म्हणतो, इंडोर एअर क्वालिटी, किंवा आतलं जे टेम्परेचर आपण म्हणतो ते 7 ते 8 डिग्री फरक पडतो. उन्हाळ्यामध्ये खाली आत वॉर्म राहतं, पावसाळा असला तरी आतलं मग ते बाहेर जर थंड आहे जास्त तर आतमध्ये वॉर्म राहतं. असं हे नाही. खरं तर भन्नाट अशी म्हणजे कल्पना म्हणण्याऐवजी तू ही कल्पना परत एकदा तू रिइंट्रोड्यूस करू लागलेला आहे. हे सगळं करत असताना अचानक मेधा पाटकर यांच्या चळवळीत देखील तुझा सहभाग राहिलेला आहे आणि गुजरातमधल्या पूरग्रस्त लोकांना देखील 2018 साली मदत केलेली आहे केरळमध्ये. तर तिथला अनुभव काय होता, कसा होता? जेव्हा माझं कॉलेज 2018 साली संपलं मे मध्ये, त्यावेळी मला असे प्रश्न पडायला चालू झालेले स्वतःलाच की आपल्याला आता काय करायचं आहे. ह्या आर्किटेक्चरमध्ये तर इंटरेस्ट नाही आहे. 2017ला 4th इयर मध्ये असताना मी ते वर्कशॉप अटेंड केलेलं, पण ती वे आउट सापडत नव्हती की आपल्याला नेमकं करायचं काय आहे, कुठं जायचं आहे. घरातले म्हणाले की तू मुंबईला जा, जॉब कर, जे रेग्युलर चालू आपलं जे आहे ते. पण ती अशी इच्छा होत नव्हती मला. त्यावेळी मी असं न्यूजवरती बघितलं की केरळमध्ये पूर आलेला आहे. ते एक आपण इन्स्टिंक्ट किंवा एक इनर कॉलिंग जे म्हणतो असेल त्याला,
ते मी सांगितलं घरात की असं असं मला तिथं जाऊ वाटायला व्हॉलेंटिअरिंग करायला. आणि मी पहिला तिथंपर्यंत मे मध्ये माझे कॉलेज डिग्री संपली. मी म्हणलं घरातल्यांना मला डिसेंबरपर्यंत वेळ द्या फिगर आउट करायला, मी जानेवारीपासून जॉब करतो कुठे. म्हणलं ठीक आहे. मग मी केरळला गेलो, तिथं पूरग्रस्तांसाठी काम करायला चालू केलं. फ्लड येऊन जेव्हा गेलेले तिथं आम्ही ऑर्गनायझेशनमध्ये रोज रात्री धान्य भरायचे, बादली, टंबलर, चटई वगैरे एक असे पॅकेट्स करायचे, टेम्पोमध्ये भरायचे रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण वेगवेगळ्या ते वाटप करायचे. मग तिथं वेगवेगळे चाइल्ड सायकोलॉजिस्ट त्यांनी काम करायला. आता जसे आपण मोठे आहात तर हे नॅचरल कॅलॅमिटी आपण समजावून सांगू शकतो, पण लहान पोरं जे आहेत ना, आई वडील ऑलरेडी त्या सायकोलॉजिकल इफेक्ट मध्ये असतात, ते त्यांना अजून मारतात. तू जेवण का झालंयस, तो हे का नाही, ते का नाही, ते समजू शकत नाहीत. मग त्यावेळी तिथले जे प्रसाद चाको म्हणून आहेत अहमदाबादचे, ते तिथं आलेले आम्हाला ट्रेनिंग द्यायला. ते बोलले की यांना चित्र काढायला द्या. तर मेजरली 80% पोरांच्या चित्रांमध्ये पाणी होतं, कारण त्यांनी ते पाहिलेलं की वाहतायत जनावर, झाडी, हे ते असे. मग असे आम्ही वेगवेगळ्या डायनामिक ऍक्शन म्हणून तिरुवल्लामध्ये ऑर्गनायझेशन आहे, तिथं काम करायचो. आधी कॉस्टवर्डला होतो, मग तिथलं काम झालं की आम्ही तिरुवल्लाला आलो डायनामिक ऍक्शन मध्ये. हे सगळं चालू असताना NAPM जी संस्था आहे, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुवमेंट, यांची संविधान सन्मान यात्रा चालू होती ऑल ओव्हर इंडिया, ग्रामीण भागांमध्ये इकडं तिकडं सगळीकडं. मग ती रूट त्यांचा केरळला आलेला. आणि त्यावेळी मी तिथं भेटल्यावरती मला जाणवलं की असं पण काहीतरी चालू आहे. मग मी त्यांना विचारलं की असं असं मला पण जॉईन करायचं आणि कसं मी येऊ, काय आहे कशा पद्धतीने काम. ते म्हणले तुझं सामाजिक कार्यामध्ये योगदान काय आहे. मी रिफ्लेक्ट केलं, म्हणलं आपलं असं काय फारसं सांगण्यासारखं योगदान नाही आहे. मी म्हणलं की माझं कॉलेज आत्ताच झाले आणि मला असं वाटलं की पूरग्रस्तांच्या इथं मदतीसाठी यायला पाहिजे, मी इथं आहे म्हणलं. असं काय हे नाही. मग म्हणले तुला कळवतो. ते 3 फेज मध्ये होतं. सेकंड फेज केरळला संपलेला, थर्ड फेज त्यांचा बिहार मधून चालू होत होता. मग मला म्हणले की असं असं तू ये रांचीला, ह्याला पटनाला. तिकडे मी थर्ड फेज मध्ये तिथून तिथं त्यांना जॉईन झालो. तसे ते असे वेगवेगळ्या त्यांच्या कामाचं काय कसं आहे, ते काय काम करतात, कुठे काय आता सांगितलेली जी चळवळ आहे त्यांची, त्या चळवळीमध्ये काय काम करायला मिळालं. मी तिथे ऍज अ व्हॉलेंटियर म्हणून काम करायचो त्यावेळी NAPM मध्ये. म्हणजे जे जिथं सभा लागतात तिथं आम्ही बॅनर लावायचे किंवा जिथं भाषण होतात ते नोट डाऊन करायचे. दुसऱ्या दिवशी प्रेस रिलीज साठी ते द्यायचे, फोटोज काढायचे, फोटो डॉक्युमेंटेशन करायचे त्याचे. त्याच्यानंतर एक चंदाचा तो बॉक्स असायचा, तो घेऊन आम्ही फिरायचो. अशी वेगवेगळी माझ्या समवयी पोरपोरी होते ते, आम्ही एक 7-8 जण होतो, वेगवेगळे व्हॉलेंटिअरिंग कामं करायचो. हे सगळं करत असताना मेधा पाटकर यांच्या सानिध्यात देखील आलेला आहे. त्यांच्याशी तुमचे काय अनुभव, काय कसे राहिले. ताईंशी जेव्हा पहिला भेटलो, त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की आपण आपोआपच त्या कार्यामध्ये असं वाटतं की माझं पण योगदान काहीतरी असलं पाहिजे. मोठी आपोआप मोटिवेट होतो आपण, ते आपण आपोआप मोटिवेट होतो त्यांचं कार्य बघून आणि त्यांच्या सानिध्यात राहूनच. ते आपल्याला हे होतं की वेगळं असं काय नाही, मला माझ्या क्षेत्रात योगदान देत राहायचं, पण ते आपण आपल्या कार्याशी एकनिष्ठ किंवा प्रामाणिकपणे ते करत राहिलं. हेच त्यातूनच त्यांना भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे. सगळं आता हे करत असताना यात ही जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेला किंवा तू जे काही काम हाती घेतलेलं आहे याला एक शासन म्हणून किंवा गव्हर्नमेंट म्हणून कशा दृष्टिकोनातून पाहतं असं वाटतं, किंवा कसं बघायला पाहिजे. याला आज आपण जर बघितलं की ग्लोबल वॉर्मिंग एक कन्सेप्ट बघितली किंवा पोल्युशन जे आहे, कार्बन एमिशन जे आपण म्हणतो, तर बिल्डिंग इंडस्ट्रीमुळे 40% कार्बन एमिशन होत आहे. तर बिल्डिंग मध्ये जर आपण हे सस्टेनेबल प्रॅक्टिसेस जर इम्प्लिमेंट करू शकलो तर ते आपण कुठेतरी कमी आणू शकतो वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून. आणि हे जेव्हा गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून जेव्हा हे वास्ट स्केलला जेव्हा होईल त्यावेळी आपण डेफिनेटली जे SDG गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, बाकीचे जे आपले कार्बन फुटप्रिंट जे आहे ते आपण कमी करू शकतो. पण ह्या गोष्टीचा अवेअरनेस किंवा ह्या गोष्टीचा जर गव्हर्नमेंटने स्वतःहून पुढावा घेतला
तर हे मेजर्स मोठ्या स्केलवरती आपण बदलाव आणू शकतो ह्याच्यामध्ये. काय चॅलेंजेस काय काय आहे समोर, म्हणजे असं हे करताना काय काय अडचणी येऊ शकतात? चॅलेंजेस जे आता सध्या मला फेस होत आहेत की लोकांना एकतर ह्याबद्दल अवेअरनेस नाही आहे. त्यांना आधी कन्व्हिन्स करावं लागणार आहे. त्यांना आधी कन्व्हिन्स करावं लागतं की तुम्ही या आणि हे कन्सेप्ट ही तुमच्या फायद्याची आहे किंवा हे आहे. पण तो एक सोसायटल बॅरियर आपण म्हणू शकतो की त्यांना घर ही जी संकल्पना आहे किंवा जे सराउंडिंग आपला आज झालेला आहे की मला माझ्यापेक्षा समाजाला दाखवण्यासाठी घर जास्त पाहिजे. तर मग घरामध्ये आपल्याला ते मार्बलच पाहिजे, फिनिशिंग असंच पाहिजे, हाय क्लास ते इंडस्ट्रियलाइज्ड मटेरियल्स यूज केलेले पाहिजेत. ती सादगी किंवा ती सिम्प्लिसिटी राहिलेली नाही आज घरामध्ये. मग ते त्यांना कन्व्हिन्स करणे किंवा त्यांना एक्झाम्पल्स दाखवणे ते थोडंफार बऱ्याचदा टफ जातं. पण थोडेफार लोक आहेत ज्यांना हे समजून घेतात ह्या गोष्टी, ते एक्सेप्ट करतात, ते करत आहेत. आता अशा प्रकारची घरं आपल्या देशामध्ये कुठे बघायला मिळतात किंवा जरी माणूस जरी झाला तरी कुठे बांधायला आवडेल असं करून करा? हे मोठ्या प्रमाणामध्ये केरळला चालू आहे. बाकी सगळ्या स्टेट्स मध्ये चालू आहे. तिथले गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जे आहे त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये? केरळमध्ये जे मोटिवेटेड आहे ते केरळ गव्हर्नमेंट केरळ गव्हर्नमेंटची ॲक्रेडिटेड एजन्सी आहे ती कॉस्टफोर्ड संस्था. बाकी असे ठिकठिकाणी ठराविक आर्किटेक्चरल फर्म्स आहेत जे हे प्रॅक्टिस करतात. ते गव्हर्नमेंट सोबत पण थोडेफार कोलॅबरेशन्स मध्ये ह्याच्यात आहेत, काम करत आहेत. पण जे मेजर स्केलला केरळला चालू आहे तसं स्टेटमध्ये दुसरीकडे नाही आहे. म्हणजे जे आपण हाऊसिंगचे जे हे येतात स्कीम्स येतात ते पण केरळमध्ये मेजरली ह्या कन्सेप्टवरती चालू आहेत. पण बाकीच्या स्टेट्समध्ये अजून तेवढ्या लेवलवरती नाही आहे चालू. आपण पाहतोय की प्रधानमंत्री आवास योजना असेल, घरकुल आवास योजना आपल्याकडे भरपूर प्रमाणात आपल्याकडे शासनाच्या माध्यमातून हे सगळे प्रकल्प राबवले जातात. जर गव्हर्नमेंटने असा विचारच केला तर आता जी संकल्पना जी आहे तो हाती घेतलेली त्याच्यावरती जर बनवायचं जर झालं तर काय होऊ शकतं? हो, आपण हे पुढे नेऊ शकतोय. मला असं वाटतं की लोकांनी ते एक्सेप्ट करत नाही आहेत किंवा त्यांना तो अवेअरनेस नाही आहे, कारण आमच्यासारखी लोक अजून त्या तळाला जाऊन काम करत नाही. म्हणजे कुठंतरी मलाच ते रिअलाइज होतं की अजून ॲज अन आर्किटेक्ट आपण त्या लेवलला जाऊन काम करत नाही आहोत. तिथपर्यंत पोहोचलो. आर्किटेक्टची संकल्पना किंवा जो राहणीमान आहे समाजामध्ये की एक मिडल क्लास किंवा लो इन्कम ग्रुप मधला माणूस काय विचार करतो किंवा एक फॅमिली, आर्किटेक्ट साहेबाला एवढे पैसे द्यायचे, ही फीज एवढं घेणार माझी, त्यापेक्षा आपले अनेक रूम होते, एक भिंत बांधून होते, ह्याच्याकडे जावाच जायचं कशाला. आणि आर्किटेक्ट स्वतः पण समाजामध्ये वावरताना ते त्या पोश्चर किंवा त्या लेवलनेच वावरत आहेत की लो इन्कम ग्रुप किंवा मिडल क्लास जे हे आहे क्लास आहे तो त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही. हो ना. हो, कारण आर्किटेक्टला अप्रोच करण्याच हा एक मध्ये एक बॅरियर आहे. बॅरियर झाला आणि दूरी निर्माण झाली. ते आपला एक कायम प्रयत्न असतो की आपण छोट्यातल्या छोट्या ग्रास रूट लेवलला आपण जाऊन एखादा गोटा जरी तयार करायचा असेल, छोटं स्ट्रक्चर आहे, आपण प्रयत्न करतो की आपण तिथपर्यंत पोहोचू. पण अशा प्रकारची घरं बांधताना कमीत कमी जास्तीत जास्त खर्च किती येऊ शकेल, काय सांगायला? त्याच्यामध्ये आपण जर 40% जे रेग्युलर मार्केट रेट चालू आहे, समजा आता एक 1800 रुपये किंवा 2000 रुपये स्क्वेअर फीट बाहेर रेट चालू आहे, तर आपण त्याच्यामध्ये एक 40% कमी रेट आणून कन्स्ट्रक्शन करू शकतो. त्यामध्ये आपण रिसायकल्ड जर समजा रियुज्ड आपण डोर्स विंडोज वापरू शकतो, टाईल्स आपण जुन्या वापरू शकतो. जर आपण साईट एस्केवेट जिथं करतो तीच आपण माती परत चाळून तीच वापरू शकतो वॉलसाठी, बांबू वापरू शकतो. म्हणजे आपण एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. स्ट्रक्चर उभा करणे ही खूप हे मटेरियल्स आपण कुठून म्हणजे कुठून घेऊ शकतो किंवा आजूबाजूला काय असलेलं असंच का? तसं नाही. तसं आपण कुठलाही काम किंवा कुठलाही प्रोजेक्ट चालू करण्याआधी आम्ही रेखी करतो त्या एरियाची, की तिथे एक आठवडा 10 दिवस स्पेंड करतो. तिथनं जवळजवळ काय काय मटेरियल अवेलेबल आहे ते स्टडी करून आपण तिथं करतो. आता जर बांबू एखाद्या ठिकाणी मिळत नसेल तर तिथं बांबू वापरून उपयोग नाही. तिथं तिथली माती किंवा तिथलं क्ले जे आहे ते वापरू. आता ही तुमची टीम आहे की अशा अनेक संस्था आहेत ज्याच्यावरती काम करतायत?
ह्या अशा अनेक संस्था आहेत भारतामध्ये बरं. जे ह्याच्यावरती काम करत आहेत. कुठे कुठे काम करतायत ते? काही असे पब्लिकमध्ये येऊन करत आहेत, काही ग्रासरूटलाच करत आहेत असे. आता तुम्ही नेपाळी म्हणजे कर्नाटकातून येत आहे. हो. मग कर्नाटक सरकार असेल किंवा कर्नाटकात एकंदरीत एरियामध्ये ही संकल्पना इंट्रोड्यूस झालेली आहे का नाही अजून? हो, असे थोडेफार आर्किटेक्ट्स आहेत जे छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये काम करत आहेत. त्याच्या लेवलला पण एक मेजर स्केलला जसं केरळमध्ये पाहिलं तसं अजून नाही आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल. हो. यामुळे जी काही पर्यावरणाची होणारी हानी आहे कशा पद्धतीनं कमी करू शकतो आपण? त्याच्यामध्ये बेसिकली एज्युकेशन सिस्टम एक बेसिक आहे त्याच्यामध्ये. की लोकांना आपण अवेअर करणे की आपले इम्प्लिकेशन्स एन्व्हायरमेंटवरती किंवा प्लॅनेटवरती काय होत आहेत. आणि मला माझे हाऊस कन्स्ट्रक्शन स्पेसिफिक घेतलं तर मग मला माझं घर कसं हवं. किंवा आता आपण एक अर्बन सिनॅरिओमध्ये जर बघितलं तर तिथं मातीचे घर किंवा हे तेवढ्या मोठ्या स्केलवरती असे बरेच लोक प्रश्न विचारतात, तर तुला पुण्यात दिलं तर तू आणणार कुठून माती. पण आपण तशा स्केलमध्ये मी 100% नाही होत आहे तर ॲटलिस्ट जे होऊ शकते अटेम्प्ट तर करू शकते ना. कमी ॲटलिस्ट तुम्ही वॉल त्या कन्सेप्टने घेऊ शकता, फ्लोरिंगमध्ये कमी करू, स्लॅबमध्ये फिलर स्लॅब करू शकता. तर हा जो एक अप्रोच आहे तो माइंडसेट आहे ते आपण कुणाला फोर्सफुली नाही करू शकत. ते एक बाय द इयर्स एक एज्युकेशन सिस्टम मधून ते तयार होत जातं. ही संकल्पना फक्त घरासंदर्भातच आहे की परत पूल बांधणे असेल किंवा परत असे काही वेगळे प्रकार याच्यामध्ये काय आपण इम्प्लिकेशन करू शकतो का? हे आता पूलमध्ये असं काम केलेलं नाही आम्ही. पण हाऊसिंगमध्ये, परत गव्हर्नमेंट ऑफिसेस, हॉस्पिटल, आता झारखंड याच्यावरतीच काम सध्या सुरू आहे. आता झारखंडला एक स्कूल प्रोजेक्ट चालू आहे आपला, तिथंही चालू आहे. तिथे कशा पद्धतीने काम सुरू आहे? तिथे ह्या सेम का सगळ्या कन्सेप्ट दाखवलेल्या आहेत. तेच आपण तिथे इम्प्लिमेंट करत आहोत. कारण जी आपली लोकॅलिटी आहे आपण जर त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन केलं, आता जसं झारखंड, तिथं आम्ही जेव्हा गेलो एक 15 दिवस तिथं आधी राहून सगळा अभ्यास केला. तर मग तिथले डोर स्टाईल काय आहे, दरवाजाची डिझाईन कशी आहे, तिथं ते त्यांची जी मातीची घरं आहेत तिथल्या कोणत्या स्टाईलचे आहेत, तर तिथं ते असे 3 बोट लाईम चुन्यामध्ये बुडवून ते असे डिझाईन काढतात. असे तर मग आपण त्याचा अभ्यास केला. मग असे वेगवेगळे गावामध्ये फिरताना पॅरापेट जे आहे तिथं डिझाईन कशी आहे, दरवाजे कसे आहेत, मग हे सगळे तिथनंच इन्स्पिरेशन्स घेऊन ते आपण तिथं बिल्डिंग मध्ये हे करतो. जुने दरवाजे खिडक्या कुठं आहेत का ते आपण घेतो, ते पॉलिश तीच पॉलिश डिझाईन असेल किंवा एकंदरीत थीम काय आहे ते घेऊ शकतो आपण. मग लहान शाळेत येतात ना त्यावेळी मग त्यांना असं वेगळं इन्फेरियर कॉम्प्लेक्स येत नाही. म्हणजे ते कॅज्युअली घेऊ शकतात की आपल्या डेली लाईफ मधले ती एक कम्युनिटी स्कूल होऊन जाते. असं नाही की बाबा मी एक वेगळ्याच हाय क्लास शाळेत आलोय आणि ते ऑलरेडी पोरांना असं इन्फेरियर कॉम्प्लेक्स फील व्हायला ते ओपन अप होत नाही. ते असं आपला प्रयत्न असतो की जेवढं होईल तेवढं त्यांना त्यांच्याच ह्याच्याप्रमाणे डिलिव्हर करावं. जाता जाता जे काही आर्किटेक्ट करणारे जी काही मुलं आहेत ज्यांना जॉबच करायचा आहे आणि अशी पण काही मुलं असतात तुझ्यासारखे की ज्यांना समाजसेवा पण करायची असते, तर या सगळ्यांसाठी तू काय सांगशील जाता जाता? असं आहे की आपण एक ॲज अन आर्किटेक्टच त्या प्रोफेशनकडे न बघता आपण त्याचबरोबर समाज काय आहे किंवा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपली काय बनते. आणि बरेच असे विचार करतात की एका बिल्डिंगनं काय होणार आहे किंवा माझ्या ह्याच्यानं काय होणार आहे, पण ते रिपल इफेक्ट कुठं ना कुठं तरी तयार होत असतो. म्हणजे एक बघून अनेक त्यातनं इन्स्पायर होऊ शकतात. पण ती एक चेन आहे, त्या आपण संपर्कात आलो, त्या लाईनमध्ये आपण एकदा जायला चालू केलो की ते आपोआप सगळे ओपन अप होत जातात. अजून मलाही तसंच वाटायचं त्यावेळी, पण ज्यावेळी मी तिथं केरळला गेलो तिथनं तिथं गेलो, असे आता आर्किटेक्चर पण झालंय आणि एक सोशल भारतातले सामाजिक कार्य जे करतात त्यांच्यासोबत पण आहे, तर मग ते एक मेळ बसतोय आता की आपण आपलं आर्किटेक्चर ह्या सिनॅरिओ मध्ये कसं हे करू शकतो, इम्प्लिमेंटेशन जसं आपण करू शकतो.
तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आताची जी मुलं आहेत आपण बघतोय की ट्रॅडिशनली ते त्यांची डिझाईन असेल किंवा आपण बघतोय की सिमेंटची घरं ते काय आपण जंगलं उभी करत आहोत, तर याच्यामध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे. हां, आणि हे सगळं होत असताना तुझ्यासारखे तरुण जर अशा पद्धतीने जर विचार करायला लागले तर खरंच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक फ्रेंडली ज्याला आपण हाऊसिंग म्हणतो ते उभं करू शकतो. तुझं हे काम खूप मोठं आहे. हे सगळं करत असताना तुला मेधा पाटकर ताई यांच्याशी तू संपर्कात आलास, तिथून तू मोटिवेट झाला. केरळसारख्या भागामध्ये पूरग्रस्तांसाठी हे सगळं तू तुझं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर तू वेळात वेळ काढून इथे स्टुडिओमध्ये आला आणि तुझ्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा जी कन्सेप्ट आहे ऑलरेडी होती, एक्झिस्टन्स होतं, त्याला तू परत इंट्रोड्यूस करतोयस. तर या तुझ्या सगळ्या आगामी जे काही तुझ्या प्लॅन्स ज्या आहेत त्या सगळ्यांसाठी आमच्या जनता राज न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मला पण असं आहे की आपण एक ह्या प्लॅटफॉर्मवरून अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कारण बरेच लोक ऐकतात किंवा बघतात आणि आजकाल स्क्रोलिंग, हो, बरेच लोक नुसतं एखादी वॉल केली प्लास्टर, तेवढाच फोटो व्हिडिओ टाकला, ते सगळ्यांना वाटतं अरे हे असं. पण जे ऍक्च्युअल चॅलेंजेस आहेत जे त्याच्यामध्ये ते करत असताना ते कुठल्या चॅनलने जातो माणूस, त्याला काय होतं, हे अशा माध्यमातून डिलिव्हर करण्यात जी ओळख जाते लोकांपर्यंत ती जास्त गरज आहे. नक्कीच. थँक्यू.